यांच्याकडून आपल्याला हे बक्षीस प्राप्त झालेलं आहे. दिव्या बाळा गाव सांग तुझं. विजयजी सपकाळ यांना विनंती करतो पोलीस पाटील किशोर फर्निचर मार्ट यांच्याकडून पुरस्कृत झालेले हे गिफ्ट आपण राहुल माने याला देऊया. अर्थात तो या सोडतीचा विजेता ठरतो. अभिनंदन, खूप खूप मनापासून अभिनंदन. 873 क्रमांकाची चिठी आणि तो भाग्यवान विजेता राहुल माने आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं गिफ्ट किशोर फर्निचर मार्ट यांच्याकडून पुरस्कृत झाले ते आपण त्याला देतोय. तुझं देखील अभिनंदन. कोकणी युवराज यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. दरम्यान या ठिकाणी अक्षय गोरिवले अहमद भारत क्रीडा मंडळ टासूर यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. सचिन कदम यांनी देखील अमर भारत क्रीडा मंडळ टासूर यांना शुभेच्छा दिल्यात. चला या ठिकाणी नवीन सामना मैदानामध्ये आरंभ होतोय. दरम्यान या ठिकाणी पहिलाच हा कबड्डीचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय, जो की बऱ्याच वर्षानंतर टासुरीच्या ऐतिहासिक मैदानावरती बीच कबड्डीच्या माध्यमातून आपण बघतोय. दरम्यान यावेळेला जर आपण पाहिलं तर अर्थातच 4 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय श्री साई वनन संघ. तर दुसरीकडे थोडीशी चाचपडत सुरुवात जरूर केली जाते श्रीराम कर्दे टीमच्या माध्यमातून. चालू असलेला सामना श्रीराम वनन विरुद्ध श्री साई वनन विरुद्ध श्रीराम कर्दे. चालू असलेला हा सामना उपांत्यपूर्वीचा सामना श्री साई वनन विरुद्ध श्रीराम कर्दे या 2 संघांमध्ये खेळला जातोय. दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहतात. या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाडूची पकड केली जाते. 1 गुण मिळतोय तो श्री साई वनन संघाला. त्याला प्रत्युत्तर म्हणून खेळतोय तो श्री साई वनन संघाचा चढाईपट्टू. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. या ठिकाणी उत्कृष्ट अशी चढाई आपल्याला पाहण्यात. त्याचबरोबर या ठिकाणी खेळाडूची पकड केली जाते. 1 गुण दिला जातोय तो श्रीराम कर्दे संघाला. कर्दे संघाचा चढाईपट्टू श्री साई वनन संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतोय. एक चपळ उत्कृष्ट असा खेळाडू आणि पुन्हा एकदा पकड केली जाते त्याही खेळाडूची. श्री साई वनन संघाला 1 गुण मिळतोय. श्री साई वनन संघाचा चढाईपट्टू श्रीराम कर्दे संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. खोलवर चढाई हात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया प्रयत्नाने यश मिळते का. 1 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि पुन्हा एकदा त्याची देखील पकड केली जाते. निश्चितच 1 गुण मिळतो श्रीराम कर्दे संघाला. श्रीराम कर्दे संघाचा गुणफलक झालेला आहे 4 आणि श्री साई वनन संघ खेळतोय 8 गुणांवर. तब्बल 4 गुणांची आघाडी आहे ती श्री साई वनन संघाकडे. पाहूया हा खेळाडू काय करतोय आपल्या संघासाठी. श्रीराम कर्दे संघाचा हा युवा चढाईपट्टू आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्नाने काही यश मिळत नाहीये. त्या खेळाडूची पकड केली जाते श्री साई वनन संघाकडून. वनन संघाला निश्चितच 1 गुण मिळतोय.
11 नंबर जर्सी परिधान केलेला श्री साई वनन संघाचा खेळाडू आणि या ठिकाणी त्याही खेळाडूची पकड केली जाते ती श्रीराम कर्दे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. श्रीराम कर्दे संघाचा खेळाडू शांत संयमी अशी चढाई या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी उपस्थित असलेले श्री मनोजजी कुळे साहेब यांच्याकडून या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी आहे. त्याबद्दल अमर भारत क्रीडा मंडळ टाळसुरे यांच्या वतीने श्री मनोजजी कुळे साहेबांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. या ठिकाणी श्री साई वनन संघाचा खेळाडू 11 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू खोलवर चढाई करतोय आपल्या संघासाठी, परंतु तेवढे सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. फलंदाज खेळाडू बाद होतोय. श्री साई वनन संघाची गुणसंख्या झालेली आहे 11 आणि श्रीराम कर्दे संघाची गुणसंख्या झालेली आहे 6. तब्बल 5 गुणांची आघाडी आहे ती श्री साई वनन संघाकडे. पुन्हा एकदा 1 गुण मिळतो तो श्रीराम कर्दे संघाला. श्रीराम कर्दे संघाचा मध्यंतराचा सामना सुरू होतोय. श्री साई वनन संघाचा खेळाडू 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाई करतोय आपल्या संघासाठी, आटोकाट प्रयत्न करतोय आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा. पाहूया प्रयत्नांना किती यश येते. आणि या ठिकाणी त्या खेळाडूची पकड केली जाते ते श्रीराम कर्दे संघाकडून. श्रीराम कर्दे संघाचा चढाईपट्टू 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाई करतोय आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. पाहूया काय होतं. आणि या ठिकाणी मात्र 2 खेळाडूंना बाद करून यशस्वी अशी चढाई करून परत येतो श्रीराम कर्दे संघाचा खेळाडू. यानंतर होणारा सामना सीमादेवी सालदुरे आणि खेमराज हरणे दोन्ही संघांच्या खेळाडूंना पहिला पुकार दिला जातोय. आपले खेळाडू आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. श्रीराम कर्दे संघाचा खेळाडू या संघासाठी काय करतोय. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू शांत संयमी अशी चढाई आपल्या संघासाठी गुण मिळवून दे. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी निश्चित 1 गुण मिळवून देतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा श्री साई वनन संघाचा खेळाडू चढाईसाठी पाहतोय आपण. या ठिकाणी पाय मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या त्या खेळाडूची यशस्वी अशी पकड श्रीराम कर्दे संघाकडून केली जाते. निश्चितच 1 गुण मिळतोय तो श्रीराम कर्दे संघाला. पुन्हा एकदा श्रीराम कर्दे संघाचा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपल्या संघासाठी चढाई करून संघाला गुण मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. शांत संयमी अशी चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. थंडी आहे नको. या ठिकाणी मात्र त्या खेळाडूची आपल्याला पकड होताना दिसते ती श्री साई वनन संघाकडून. निश्चितच 1 गुण मिळतोय तो श्री साई वनन संघाला. श्री साई वनन संघाचा खेळाडू श्रीराम कर्दे
संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्रात आणि त्या खेळाडूची मात्र यशस्वी अशी पकड केली जाते ती श्रीराम करदे संघाच्या खेळाडूकडून. श्रीराम करदे संघाचा 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू वारंवार चढाई करतो आपल्या संघासाठी, आपल्या संघाला गुण मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. या चढाईमध्ये काय होतंय, पाय मारून गडी बाद करण्याचा केलेला हा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र यशस्वी अशी पकड केली जाते ती श्री साई वनन संघाच्या खेळाडूंकडून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं आहेत आणि 5 मिनिटापर्यंत गुणफलक आहे तो श्रीराम करदे संघ 14 गुण 15 गुण आणि साई वनन 13 गुण 15-13. 2 गुणांची आघाडी ती श्रीराम करदे संघाकडे. श्रीराम करदे संघाच्या खेळाडूची पकड केली जाते ती श्री साई वनन संघाकडून. 1 गुण निश्चित मिळतोय तो श्री साई वनन संघाला. श्री साई वनन संघाचा 13 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाई करतोय तो श्रीराम करदे संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. पाहूया या ठिकाणी 1 गुण मिळवून देण्यात यशस्वी होतो तो श्री साई वनन संघ. शेवटची 4 मिनिटं आहेत आणि 4 मिनिटापूर्वीचा गुणफलक आहे तो दोन्ही संघ 15-15. एक अटीतटीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत. पाहूया यानंतरचा खेळ कशा पद्धतीने दोन्ही संघातील खेळाडू करतायत. श्रीराम करदे संघाचा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि त्याची यशस्वी अशी पकड केली जाते ती श्री साई वनन संघाकडून. 1 गुणांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते ती श्री साई वनन संघाकडे. श्री साई वनन संघाचा हा खेळाडू आणि याही खेळाडूची श्रीराम करदे संघाकडून पकड केली जाते. पुन्हा एकदा सामना बरोबरीत येतोय. दोन्ही संघ हे 16-16 गुणांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहे. एक अटीतटीची लढत या ठिकाणी आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आणि गुणफलक आहे दोन्ही संघ 16-16 या गुणसंख्येवरती. श्रीराम करदे संघाचा 2 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि या ठिकाणी त्याची पकड केली जाते श्री साई वनन संघाकडून. श्री साई वनन संघ 17 गुणांवरती खेळताना दिसतोय. 13 नंबर जर्सी परिधान केलेला हा श्री साई वनन संघाचा खेळाडू. पाहूया काय करतो या चढाईमध्ये. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक आहेत आणि या खेळाडूची मात्र या ठिकाणी श्रीराम करदे संघाच्या खेळाडू यशस्वी पकड केली जाते आणि पुन्हा एकदा दोन्ही संघ आपल्याला 17-17 या गुणसंख्येवरती खेळताना दिसत आहेत. दोन्ही संघांचे समान गुण. श्री साई वनन 17 गुण आणि श्रीराम करदे 17 गुण. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. पाहूया 2 मिनिटांमध्ये कशा पद्धतीने दोन्ही संघ खेळ करतायत आणि या ठिकाणी मात्र श्री साई वनन संघाकडून श्रीराम करदे संघाच्या खेळाडूची यशस्वी अशी पकड केली जाते. श्री साई वनन संघाचा खेळाडू चढाई करताना पाहतोय. पाहूया काय करतोय आता. सामना संपायला काही मिनिटं शिल्लक आहेत आणि या काही मिनिटांमध्ये आपल्या संघासाठी कशा पद्धतीची भूमिका बजावताना दिसतो आणि एक महत्वपूर्ण अशी चढाई या ठिकाणी पाहतोय. 3 गुण यशस्वी अशी चढाई आपण पाहतो ती श्री साई 4 गुणांची आघाडी या ठिकाणी आपण पाहायला मिळते ती श्री साई वनन संघाची आणि या ठिकाणी मात्र एक खेळाडू बाद होतोय. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट आहे आणि गुणसंख्या आपण पाहतोय श्रीराम करदे संघ 18 गुण आणि श्री साई वनन संघ हा 21 गुण.
3 गुणांची आघाडी या ठिकाणी. सामना संपायला शेवटचं 1 मिनिट राहिलेलं आहे. पाहूया काय. आणि या ठिकाणी पुन्हा एक यशस्वी अशी चढाई. पंचांचा इशारा येतोय. 2 गडी बाद केले जात आहेत श्रीराम कर्दे या संघाचे आणि 2 गुणांची भर पडते ती श्री साई वनन या संघाच्या गुणतालिकेत. या ठिकाणी श्रीराम कर्दे हा संघ 19 गुणांवरती खेळतोय आणि श्री साई वंदन हा संघ 23 गुणांवरती आहे. 4 गुणांची आघाडी. आणि या ठिकाणी काय होतंय पाहूया. सामना संपतोय आणि हा सामना श्री साई वनन हा संघ विजयी होतोय.